नगर परिषदमध्ये जे जे कर प्रणालीचे विभाग आहेत, त्यात बांधकाम असेल, नियमितीकरणाचं असेल, आरोग्याचे असेल किंवा पाणी पुरवठ्याचे असेल, त्यातलेच हा प्रमुख एक भाग आहे तो म्हणजे नियमितीकरण. आणि ह्याच्यामध्ये जवळजवळ 5 ते 6 वर्ष इतका मोठा भ्रष्टाचार आहे की न बोलण्याच्या पलीकडे आहे. माझ्या अंदाजे एक 15 ते 20 कोटीचा एवढा मोठा भ्रष्टाचार आहे. ह्यातला 1 रुपया कमी नसेल जास्तच असेल, एवढा मोठा भ्रष्टाचार. माणसांच्या तक्रारी पहिल्यापासून येतच होत्या. हळूहळू त्याचं प्रमाण वाढत झालं. तर आम्ही त्याची माहिती घेत गेलो आणि जसं पलूसचं इलेक्शन झालं तर त्याचा जास्तच परिणाम माणसांचा ओघ आला की दादा ह्या विषयावर तुम्ही लक्ष घाला. मग आम्ही सर्वच नगरसेवक, मी असेल, धनाज कुंभार असेल, बाकीचे 2 महिला नगरसेवक आहेत, अमृता आहेत, सगळ्यांनी त्या मीटिंगमध्ये विषय मांडला की नियमितीकरणमध्ये हा भ्रष्टाचार अधिकाऱ्यांच्या मार्फत भयानक मोठा आहे आणि ह्याच्यावर तुम्ही नगराध्यक्ष मॅडम लक्ष घाला, असं मी पहिल्या मीटिंगपासून सांगत आलो. आणि ते सांगताना त्यांना सगळ्या समजावून सांगितले की कसा होतोय भ्रष्टाचार, की ह्या अधिकाऱ्याने काय केले की प्रत्येक प्रभागामध्ये त्याचे 2-2, 3-3 एजंट ठेवले आणि त्यांचे ते एजंट त्या ज्यांना नियमितीकरण करायचंय त्यांच्याकडे जाणे, त्यांना ह्याच्यावरची पोच करणे आणि त्यांच्या मार्फत आलं तरच ते नियमितीकरण करायचं. आणि नियमितीकरणाला खरंच किती आहे की एका 1000 स्क्वेअर फूट गुंठ्याला एक 3 ते 4 हजार रुपये अंदाज असेल. ही एका गुंठ्याला 40-40 ते 50-50 हजार रुपये घेतात. 40-40-50 हजार रुपये घेतले. त्यामुळे गरिबाची आर्थिक फसवणूक इतकी मोठी झाली आहे आणि त्याला कोण वालीच राहिलेलं नाही. आणि मी आज एवढं पण सांगतो की असं नाही की फक्त विरोधक, ह्या बहादरानं काँग्रेस सत्तेत असणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांना पण सोडलेलं. ही सगळ्यात मोठी लाजिरवाणी गोष्ट की ज्या कार्यकर्त्यांची 2-2 पिढ्या 3-3 पिढ्या कदम घराण्याशी प्रामाणिक असणारी, पुदाले घराण्याशी प्रामाणिक असणारी, त्यांच्याकडे सुद्धा पैसे घेतल्याशिवाय यांनी काम केलं. मग हा उद्रेक आपापच होत असतो जनतेतनं. मग जाता येता माणसं आपल्याला विचारतात आता असा विषय आहे तुम्ही घ्या, त्यात तो उद्रेक झाला. आम्ही मीटिंगमध्ये मांडल्यानंतर सुद्धा त्याचा पाठपुरावा केल्यानंतर ह्याच्यात काय फरक पडेना. मग आम्ही निर्णय घेतला की आपण जनतेचा आवाज उठवायसाठी, आपण जनतेसाठी आपण पत्रकार परिषदेतून त्यांच्यापाशी पोहोचलं पाहिजे. आणि ते नाव आम्ही त्या दिवशी डिक्लेअर केलं आणि गरजेचं होतं. अति झालंय, मग अति म्हणजे फार नुकसान आतापर्यंत ह्या जिल्ह्यात पुन्हा झालं नाही एवढं पलूचं नुकसान झालं. कारण साधी गोष्ट आहे की एखाद्या शहराचा विकास व्हायचा असेल, करायचा असला तर त्याला रस्ते मोठे लागतात. त्याचं उदाहरण आपल्याला पुण्यापासून पिंपरी चिंचवड आहे. पिंपरी चिंचवडचा विकास एवढा झपाट्याने का झाला तर तिथले शहरातील असणारे मोठे रस्ते. आज पलूची अवस्था काय आहे? आज ह्यांनी जिथं जिथं नियमिती करून करून दिलेत. नियमितीकरणाचा नेम काय आहे? 6 मीटर ते 9 मीटरचा रस्ता पाहिजे. ह्यांनी 10-10, 11-11 मीटरला, 10-10, 11-12 फुटाला नियमितीकरणाचा परवानगी दिली. त्याच्यात नंतर 2 बाजूला गटर जाणार आणि परत राहिले किती मग वाहन जाणार नाही. वाहतूक कोंडी, ट्रॉफिकचा प्रॉब्लेम येणार. त्याच्यानंतर इथून पुढच्या काळात पोलूसमध्ये भविष्यात कधीच नवीन मार्केट उभा राहणार नाही. कारण रस्तेच मोठे नाही. ही पुढची जी वाईट अवस्था होणार आहे ती आत्ताच लक्षात घेऊन आपण याच्या काळानुसार आपल्याला बदल घडवायला पाहिजे. आणि ह्याच्यावर मी नगराध्यक्ष मॅडमच्या पण सांगितलं. आणि नगराध्यक्ष मॅडमच्या बरोबर बोलायचं असेल तर मला खरं सांगतो अतिशय शांत, सुशील अशा नगराध्यक्ष मॅडम आपल्याला, महिला मॅडम आपल्याला नगराध्यक्ष भेटले तर अतिशय चांगला स्वभाव त्यांचा आहे. त्यांच्या कानावर ते पण म्हणले की दादा आपण हळूहळू या गोष्टीवर आपण हे काढू. पण हे इतकं रुजलंय आणि कॅन्सर सारखं हे झालंय की ह्याला एक घाव घेऊन तुकडे आत्ताच गेले पाहिजे. त्यामुळं आम्ही त्यावेळी काल पत्रकार परिषद घेऊन सगळ्या गोष्टी सर्वांसमोर मांडल्या की मला असं कळतेच आहे की माहिती मिळाली सूत्रांच्याकडून की हे 2 बहादर अधिकारी मंत्रालयात सुद्धा गेलेत आणि तिथं ह्यांनी काहीतरी डिलिंग केल्या, एवढे आम्ही पैसे देतो, आम्हाला पलूसमध्येच थांबायचंय आणि दुसरा ऑप्शन दिलाय पलूस नसलं तर आष्टा, अशी माहिती सुद्धा आम्हाला सत्ताधाऱ्यांच्याकडूनच मिळाली आहे की असे करायची चालू आहे. ह्यांना काय झालं की पलूस एक खानच मिळाले आणि त्याची मिळाले म्हणजे ह्यांचा जो कारभार आहे तो जसा चाललाय तो मागच थांबवता आला असता. पण इथली जी स्थानिक पुढारी आहेत, सत्ताधारी आहेत, हिने त्याच्याकडे दुर्लक्षच केलं. का केलं ते आता मला माहित नाही, देव जाणे. पण आज आम्ही नगरसेवक म्हणून आलो, जे आमच्यावर जबाबदारी दिल्या ती पार पाडायची असेल तर आम्हाला प्रामाणिकपणे काम केलंच पाहिजे. नाही, सत्ताधाऱ्यांचा प्रशासन अधिकाऱ्यावर काही वचक, पण मी अधिकाऱ्यांच्यावर बोट दावत असताना मी असं म्हणत नाही की 100% अधिकारी हे भ्रष्टाचार आहेत. अजिबात नाही. जवळजवळ नगर परिषदेने हे 3 अधिकारीच भ्रष्टाचार आहेत. बाकीचे सर्व अधिकारी अतिशय चांगले आहेत. तर त्यांना कुठला अधिकारच दिलेला नाही. आता हा निकम अधिकारी की इस्लामपूरला याची भरती झाली. आज अखेर त्या जागेला त्या नगररचनेच्या पदावरती पवार मॅडम आहे. त्यांना कुठलं कामच करून दिलं जात नाही.
फक्त ह्यांनीच करायचं, कारण माणसाने एजंट नेमले, ती माणसं एजंट यांच्यापाशी जातात आणि ह्यांचा हिस्सा ह्यांच्यापाशी पोहोचतो. एवढी पलूस गावची टोळी होत असताना गावानं असं शांत राहणं मला पण काय बरोबर वाटत नाही. मला तर असं मनापासून वैयक्तिक मला वाटतं की जसं कुंडल मध्ये बघतो, कोल्हापुरात बघतो. आता कुंडलचं उदाहरण सांगायचं म्हणजे आपल्या त्या सर्व आपल्या तालुक्याला माहिती आहे की दोन्ही जिल्ह्याचे आपले दोन्ही मोठे नेते मंदिराप्पा लाड असतील, अरुणा लाड. राजकीय विचारधारा वेगळे, संघर्ष असतो, पण ज्या ज्यावेळी गावाचा सार्वजनिक विषय येईल गावाच्या हितासाठी ही दोन्ही नेते एकत्र असतात. ही मी बऱ्याच वेळा बघितली. कोल्हापुरात पण आपण बघितलंय, सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन कोल्हापूरसाठी एकत्र येतात. मग हे पलूसमध्ये का होत आणि व्हायला पाहिजे. ह्याच्यासाठी माझं तर वैयक्तिक असं मत आहे की पलूसमधल्या सर्व घटकांनी, खास करून तरुणांनी ह्या पलूस गावासाठी पुढे आलं पाहिजे. आणि काम करताना काय तुम्हाला निवडणूक लढवली पाहिजे, नगरसेवक व्हायला पाहिजे, काही गरज नाही. तुम्ही त्या त्या क्षेत्रात तुम्ही योगदान देऊ शकताय. जर इतका तो दूध फळ म्हणतो आपल्याला म्हण आहे असा असला त्याने सगळं नार्कोटेकची परवानगी द्यावी सर, धोंडराज महाराजांच्या मंदिरात व्हावी. आणि जर त्यात तो दोषी आढळला नाही तर मी राजकारण सोडतो. तो अतिशय थर्ड क्लास सगळं माझ्या 2-3 अधिकाऱ्यांनी काम केलंय. म्हणजे पलूसला ही नुकसान भरून यायचं काढायचं अजून 10-15 वर्षात. आणि हा अधिकारी सत्तेदार त्या माणसांना सुद्धा आता वेटीस धरलंय त्यांनी की हे मी सांगितलंय असंच वागायचं, असंच करायचं. मग जर तो सत्तेदारांचं वागत नसला, विरोधकांचं काय ऐकणार आणि जनतेची काय अवस्था होत असेल. आणि हे सोडून ह्या अधिकाऱ्याची इतकी मजल गेल्या की तो आता पलूस मधल्या काही प्लॉटिंग मध्ये पार्टनर आहे आता. ते करून हा नियमितीकरणाचा पैसा 40-50 हजार रुपये गुंठ्याला घ्यायचा, त्याच्यानंतर बांधकाम नियमितीकरणामध्ये पैसे घ्यायचा. बांधकाम नियमितीकरणाला माझ्याकडे तर रेकॉर्ड आहे त्याचं, मी ओपन रेकॉर्डिंग परत ऐकू शकतोय. 1-1 लाख रुपये मागितले. त्या बिचाऱ्याने काय सांगितलं की मला ती बांधकाम करायचंच नाही, नोंद करायचं नाही, ह्या भीतीपोटी. म्हणजे अशा अवस्था आहे. नियमितीकरणाचा तोटा म्हणजे मी मगाशी तुम्हाला सांगितले की शहर भकास होणार, की रस्ते अरुंद, सगळं प्रॉब्लेमॅटिक सगळं होणार, माणसांची पिळवणूक. आज आपण बघतोय महागाई 2016-17 पर्यंत कोरोना तर काय अवस्था आहे. आणि जर अशा अवस्थेत गुंठेवारी ला तुम्ही घ्यायला लागला 50-50 हजार रुपये तर माणसांची अवस्था ह्याच्यापेक्षा वाईट होणार. पलूसची स्थानिक माणसं ज्यांनी ही ग्रोथ वाढवायला आपले योगदान दिलं, तेवढंच योगदान पलूस मधून जे बाहेरून आले त्यांचंही तेवढंच योगदान आहे. मग ते आतापर्यंत काय येत राहिले की इथं रस्ते चांगले आहेत, माणसं चांगले आहेत, सगळ्या सुविधा आहेत. जर ह्या सुविधा जर ह्यांना मिळणार नाहीत असं त्यांना बाहेर मेसेज गेला तर चांगली माणसं पलूसला येणारच नाहीत. त्यावेळेचा काळात जर वेळ वाईट गेली तर मग सगळंच अवघड आहे सगळं. आणि ह्या सगळ्यांच्यावर सोल्युशन काढायचं असलं तरी सुद्धा अतिशय चांगला शासकीय मार्ग आहे. काय मार्ग आहे तर सत्ताधाऱ्यांची आज मेजर त्यांनी पलूस नगर परिषदेमध्ये असा ठराव करायला पाहिजे की जुनं जी पलूसचं गावठाण आहे तिथून जे पलूस आता 3 ते 4 किलोमीटर वाढलेलं आहे त्या वाढल्याच्या सर्व जागा क्षेत्रामध्ये सिटी सर्वेची नोंद व्हावी. तसा उतारा जर निघाला तर नियमितीकरण हा विषय संपला. हा 40-50 हजार रुपये जी गुंठ्याला घेते भ्रष्टाचार नियमित हा विषय संपला. आणि पुढे जाऊन याचा फायदा काय की माणसं आपोआपच आपल्या नोंदी, इमारती नोंदी आपोआपच घालायला येते. त्यामुळे नगर परिषदचा सुद्धा कर वाढणार. पण ह्या अधिकाऱ्यांना ती करायचं नाही आणि ते अधिकारी सांगतात वर नेत्यांना की करायचं नाही, मग नेते ऐकणार. हे चुकीचं आहे. अधिकाऱ्यांना काम करायला आले, त्यांचं शासन झाला, काळ झाला, त्यांनी बाहेर जायला पाहिजे. गावात बद्दल प्रेम कुणाला असणार आहे, आज काँग्रेसमध्ये असलेली किंवा आम्ही असेल ही आपल्याला जी भावना आहे ती त्यांना नसणार आहे. तर सत्ताधारी का गप आहेत खरं तर हा प्रश्न त्यांनाच विचारला पाहिजे. मला पण ते मी मगाशी उदाहरण सांगितलं की नाही की 2-2, 3-3 पिढ्या काँग्रेसवर प्रामाणिक राहून सुद्धा अशा माणसांना जर नियम बाह्य 1.5, 2-2 लाख रुपये द्यावं लागत असले तर आपण आपल्या कार्यकर्त्याला जर ताकद देऊ शकत नसलो तर राजकारण करायला आपला अधिकारच नाही आपला, असं माझं मत आहे. आता जर आपण यांना नाही थांबवलं, येणारं पोलिसही आपलं कधी सुद्धा भविष्यात मोठं होणार नाही. उदाहरणार्थ तुम्ही घ्या, आता जेवढं पोलिसमध्ये निर्मितीकरण झाले, अंदाजे आता तुम्हाला बऱ्यापैकी तुम्ही म्हणजे गावात फिरतो असता, तुम्हाला माहिती आहे किती झालंय काय नाही. जे चालू पूर्ण बेकायदेशीर आहे माझ्या मते. त्याचं उदाहरण एक सांगतो तुम्हाला. आज लोकांना सुविधा द्यायच्या म्हणून तर कमीत कमी रस्ता 30 फूट पाहिजे. त्याचं उदाहरण सांगतो. 30 फूट का पाहिजे? उदाहरण आपल्या गावामध्ये मध्ये 3 वेळा आग लागली. आग लागली म्हणल्याने त्यासाठी आपल्याला काय आवश्यक, अग्निशामक, ॲम्ब्युलन्स आणि काय इतर गाड्या काय असतील ते वेळेवर पोचल्या पाहिजेत. मला सांगा, ह्यांनी 15 फूट आणि 20 फूटचे रस्ते केलेली, ह्यात कोणीकडनं गाडी जाणार आहे? आत्तापर्यंत जेवढे ह्यांनी केले, मग ते पुनर्वसनात केलेलं असू दे, गावात कुठं खाली केलेलं आहे, मला तर माझ्या मते मेन पेठेच्या खाली सगळं जे केलं ते चुकीचं आहे. आता उदाहरण सांगतो तुम्हाला की मेन रोडच्या वरती कुठेपर्यंत भविष्यात गाड्या पोचू शकतात तुम्हाला सांगू. पहिले आपली पलूस कॉलनी, तिथे रस्ते मोठे आहेत,
तिथं काय अडचण नाही. तिथं ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासारखी गार्डन आहे, त्या कॉलनीतच तेवढं आहे. त्यानंतर दुसरी एक आपली कॉलनी झाली परांजपे कॉलनी. परांजपे कॉलनीत पण नुसते 30 फूट रस्ते, तिथं काय ओपन पेस नाहीये. तिथं ज्येष्ठ नागरिकांना फिरायला सुद्धा जागा नाहीये. या नगरपालिकेने यांचा प्रशासनाने कुठलाच विचार केलेला नाही. ज्येष्ठ नागरिकांनी मुलांनी खेळायचं कुठं वगैरे हे कुठलाच विचार केला नाही. तो झाला. त्यानंतर आपली पुनर्वसनवाली आली. आता तुम्ही त्यांची कॉलनी बघा जाऊन. त्यांना 30 फूट रस्ते, 40 फूट रस्ते, मंदिराला जागा, खेळायला जागा, शाळेला जागा, पाण्याच्या टाकीला जागा, एवढी जागा त्यांना उपलब्ध करून दिल्या दोन्ही कॉलनीमध्ये. आणि तिथं प्रशस्त आहे. फिरताना सुद्धा आपल्याला सुद्धा वाटतं की हा किती मोठे रस्ते आहेत. आपल्या गावात सुद्धा खाली फिरू सुद्धा वाटत नाही. त्यानंतर आपली डेव्हलप कुठली झाली, पद्मावती टाउनशिप. त्यामध्ये रस्ते मोठे, तिथं पण अजून गार्डन वगैरे आता कुठे आहेत काय माहिती नाही, ते डेव्हलप होणार आहेत. आता म्हणजे तो विषयपत्रिका विषय होता, तिथंच तेवढा रस्ता मोठा आहे. त्यानंतर झाले बर्गेंचं. बर्गेंचं झाल्यानंतर झाली कुबेर सिटी. हे जर भाग झाले, पलूसमध्ये कुठे सुद्धा 30 फूट रस्ता, 40 फूट रस्ता नाही. आणि ओपन फेस तर पूर्ण यांनी खाल्ले. ती ओपन फेस खायसाठी यांनी भ्रष्टाचार केलेला आहे. माझा तर पूर्ण आरोप आहे यांच्यावर. आणि मला काय म्हणायचं आहे, आपलं सुंदर पलूस गाव जर मोठं व्हायचं असेल, प्रत्येक भागामध्ये ओपन फेस हा राहिला पाहिजे. मुलांना खेळायला जागा पाहिजे, ज्येष्ठ नागरिकांना फिरायला जागा पाहिजे, तिथं सुखसुविधा दिल्या पाहिजे. त्या हे कुठंच होऊ शकत नाही. ह्याने जो कारभार केलाय, हे जो पलूस मोठं होऊच शकत नाही. हे जर आपण यांना आत्ता थांबवलं नाही, प्रचंड म्हणजे प्रचंड गावाचं नुकसान होणार आहे. मग त्या भविष्यात आपण ज्यावेळी फिरणार आहे, आता ह्या इलेक्शनला नगरपालिकेच्या म्हणजे स्थानिक आमदार असतील, विरोधक असतील, प्रचार करताना गाड्या लावून फिरायला लागायचं. गाड्याच जात नव्हत्या. मग त्या नेत्यांच्या असू द्या, कार्यकर्त्यांच्या असू द्या. आणि त्यावेळी फिरताना काय आलं की जाईल तिथं रस्ता बारके, जाईल तिथं रस्ते बारके, ओढ्यावरनी अतिक्रमण आहे. ह्यावरती कुठलंही बांधकाम विभागाचं नियंत्रण नाही, काय नाही. पोलीसमधलं ट्रॅफिकचा तुम्हाला विषय माहीतच आहे. अक्षरशः रस्त्यावरती एवढं अतिक्रमण आहे की काय न सांगण्यासारखं आहे, ते तुम्हाला दिसतच आहे. ह्यावरती बांधकाम विभागाने कडक कारवाई करायला पाहिजे. असं बरेच पोलीसच्या अडचणी विषय आहे. आणि जर ह्या गोष्टीला आपण जर आता ह्या तरुण पिढीने विरोध नाही केला, येणाऱ्या आपल्या पिढीला आपण त्यावेळी आपल्याला विचारणार आहे, म्हणजे तुम्ही काय केलं, म्हणजे तुम्ही राजकारणात होता, तुम्ही काय केलं, आपल्यालाच विचारणार आहे तरुण पिढी. आणि येणारी तरुण पिढी आपल्याला माफ करू शकणार नाही. म्हणजे तुम्ही पुण्यात जावा, मुंबईत जावा, आता मंडीत असेल. आता मुंबईतली धारावी उठवायच चालल्या आणि माझं मत एक पोलीसमध्ये बसवायच चालल्या. हा माझा असा पूर्ण आरोप आहे या प्रशासनावरती आणि सत्ताधाऱ्यावर. आणि सत्ताधाऱ्यांनी पण त्यांना त्यांची सत्ता आहे त्यांनी खडसावून विचारलं पाहिजे, हे चुकीचं काम चाललं, हे चालणार नाही. त्यांनी डिजिटल बोर्ड लावायला पाहिजे बाहेर. सदरचे ओपन पेस 10% सोडायला, 30 फूट रस्ते सोडायला पाहिजे, जे असं डिजिटलच लावायला पाहिजे. आणि नियमावली काहीतरी घातली पाहिजे, तर पोलीस मोठं होणार आहे. त्यानंतर पोलीसचं खूप प्रचंड मोठं नुकसान होणार आहे. शहरामध्ये यापूर्वी आपण बघितलं असेल की प्रारूप विकास आराखडा पोलीस नगर परिषदेच्या प्रशासक काळामध्ये शेतकरी बांधवांच्यावर लादला होता. त्यावेळी सुद्धा जर रस्ते जर आपण बघितले तर ते 9 मीटरच्या आतलेही कुठलेही रस्ते नव्हते. त्यावेळी प्रशासनच जर तुम्हाला 9 मीटरच्या आत रस्ते तुम्हाला टाकून देत नाही. 9 मीटर ते माझ्या हिशोबानं 80 फुटाचे रस्ते, म्हणजे 30 फुटापासून 80 फुटापर्यंतचे रस्ते आत्ता प्रारूप विकास आराखड्यामध्ये प्रशासनानं शेतकऱ्यांच्या जमिनीवरती टाकलेले आहे. प्रशासनच समजा 30 फूट जर रस्ते टाकत असतील तर हे जे नियमितीकरण जे झालेलं आहे, मग दादाने सांगितल्या पद्धतीने की समजा 12 फूट 15 फूट जर रस्ता सोडला, गटारीला ते दोन्ही साईडला गटार, आणि एक त्याच्यामध्ये मुद्दा राहिला की त्याच्यामध्ये स्ट्रीट लाईटचे जे खांब उभा राहणार आहेत त्याला सुद्धा जागा आता उपलब्ध नाही. ज्या ठिकाणी आता छोट्या वस्ती आहेत तिथं लोक म्हणतात की आमच्या बाजूला हे स्ट्रीट लाईट नको, म्हणजे खांब नको, लाईट पाहिजे पण खांब नको. पण हा कधी संघर्ष निर्माण झाला, कारण तुम्ही या लोकांनी जे नियमितीकरण जे केलेलं आहे त्याच्यामुळेच हा सगळा प्रश्न उद्भवला आहे. मग अशी म्हणून सांगितल्या पद्धतीने की बाबा गावठाण, जसं गावठाण आहे तसंच ते नवीन गावठाणच फक्त बसवायला लागले. शहर कसं विकसित पाहिजे त्या पद्धतीने ते होत नाही. भ्रष्टाचाराच्या बाबतीत बोलायचं झालं तर 2 गुंठ्याला 8-9 हजार रुपये फक्त शासकीय त्याची फी जाते, हे 80-80 हजार रुपये कमवत आहेत. ह्याच्यावरती कुठेतरी चाप लागावा म्हणूनच आज आम्ही हा विडा उचललेला आहे. 2 दिवसापूर्वी मला वाटतं पत्रकार परिषद झाली, त्यानंतर पेपरमध्ये स्टेटमेंट छापून आले ते अभियंत्यांचे की आम्ही याच्यामध्ये नाही आहे, मी प्रशासकीय चौकशीला सामोरं जायला तयार आहे. तर आमचंही मत आहे की जी काय चौकशी व्हावी ती उच्चस्तरीय व्हावी, ते एक निवृत्ती न्यायाधीशाच्या मार्फत व्हावी. की चौकशीला सामोरं जातो म्हणायचं आणि जे ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट झाले त्यांच्याकडे जाऊन पाठीमागनं गाठीबिटी घ्यायच्या, असा हा सगळा उद्योग ह्या अभियंत्याचा सध्या चालू आहे.
हा अभियंता फक्त काय ह्या नियमितीकरणाच्या याच्यामध्येच इन्व्हॉल्वमेंट आहे असं नाही. हा अभियंता पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईनच्या या जी आपली स्कीम चालू आहे स्वतंत्र पाणी पुरवठा 37 कोटीची, त्याच्यामध्ये पण हा याच्या देखरेखीखालीच ही योजना सुरू आहे. आणि आपण बघताय की पाणी पुरवठा योजनेची काय परिस्थिती आहे. ठिकठिकाणी लिकेजेस चालू आहेत. अतिशय निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे. आणि हा अधिकारी त्या कामावरती रुजू नाही, फक्त बिलं काढायला फक्त सह्या करणार आणि आपल्या प्रशासनाची आपली लूट करणार एवढा एकमेव याचा उद्योग आहे. त्याचबरोबर हा घनकचऱ्याच्या टेंडरमध्ये सुद्धा हा आहे अशी शहरामध्ये कुणकुण आहे. त्याचबरोबर बांधकाम विभागात टेंडर प्रक्रियेमध्ये सुद्धा याचा हातखंडा खूप मोठा आहे या अधिकाऱ्यांचा. कारण टेंडर कुठले फ्लॅश करायचे, कुठले नाही करायचे, असे बरेच किस्से आत्ता. जसं दादांनी जसं त्या नावाचा गौप्यस्फोट केला, त्यानंतर हे विविध क्षेत्रातील लोक आमच्यापर्यंत पोचून ह्याच्या भ्रष्टाचाराचा किंवा ह्याच्या चुकीच्या कामाचा आमच्यापर्यंत पाडा त्यांनी वाचलेला आहे. त्यामुळे आता ही लढाई आता आरपारची लढाई राहील. दादांनी सांगितल्या पद्धतीने गाव म्हणून आपण गाव वाचवायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट सगळ्यांनी केली पाहिजे असं माझं मत आहे. पक्ष वगैरे सगळे बाजूला ठेवून आपल्याला पोलीस वाचवायचं आता गरज आहे. कारण गुंठेवारी नियमितीकरण हा जो कन्सेप्ट चालू का झाला, कारण शासनानं काय केलं की 11 गुंठ्याच्या वरती लोकांचे दस्त होत नाही. जर एक दोन गुंठ एखाद्या शेतकऱ्याला विकावं लागते, कुणाची लग्नाचा प्रॉब्लेम आहे, कुणाचं गरोदर म्हणजे समजा त्यांच्या घरात बाळंतपणाचा विषय आहे, कुठं घर बांधायचं आहे, कुठं काय असं त्यांच्या अडचणीत, कुठं कर्ज किरकोळ फेडायचं आहे, ह्यासाठी शेतकरी शेतजमीन विकत असतो. शेतकऱ्याला काही शेतजमीन विकायला काही आनंद वाटत नाही. परंतु जर ती शेतजमीन विकत असताना, त्या शेतजमिनीचं प्लॉटिंग करत असताना शेतकऱ्याच्या मुंड्यामुळे हे जे अधिकारी जे मुंड्या मुरगळत आहेत, हे खूप वाईट परिस्थिती आहे. आणि बऱ्याच वेळा आता असं आमच्या पण कानावरती विषय आलाय की विकास आराखडा निर्मिती म्हणजे निर्माण करत असताना काही शेतकऱ्यांना त्यांनी धमकवलंय किंवा काही शेतकऱ्यांपर्यंत हे पोहोचलेत, त्यांचं मोठे मोठं क्षेत्र आहे की बाबा तुमच्या क्षेत्रावरती आरक्षण आम्ही टाकणार आहे किंवा आरक्षण पडणार आहे, त्याच्यापूर्वीच आपण नियमितीकरण करून घेऊया. आणि त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्याच ठिकाणी प्लॉटिंगचा विषय जसं दादांनी सांगितला की काही ठिकाणी प्लॉटिंगमध्ये त्यांची पार्टनरशिप आहे. हा सगळा विषय आत्ता आमच्या कानावर यायला लागलाय की बाबा हे लोक आमच्यापाशी सांगायला लागलेत, पण काही कारणास्तव नावं आम्हाला उघड करता येणार नाही. कारण उद्या ज्याला त्यांना अडचणीत हे येतील. आता यापुढं आमचा लढा हा तीव्र राहणार आहे. याच्यामध्ये कुठल्याही अधिकाऱ्याची हायगाई केली जाणार नाही. भले या अधिकाऱ्यांनी जरी बदली करून जरी गेले तरी ह्यांचा आता पिच्छा आम्ही सोडणार नाही, एवढंच या निमित्तानं मला सांगायचं. लोकांनी याच्यामध्ये तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे, येऊन भेटला पाहिजे की तुमच्यावर काय अन्याय झालाय. जसं आता लोक आम्हाला सांगतायत किंवा आमचे एवढे पैसे घेतले, आणि हे जर आम्हाला येऊन सांगितलं तर उद्या त्यांच्यावरती आम्ही यांच्यावर तक्रार दाखल करून त्यांचे पैसे कसे रिटर्न देता येतील किंवा त्यांना कसा आम्हाला न्याय मिळवून देता येईल ह्याचाच आम्ही लढा आता सुरू करणार. मुळात म्हणजे पोलीसच्या पूर्ण तरुण पिढीने, म्हणजे जेवढी सुशिक्षित लोक वगैरे आहेत, अडाणी लोकांना काही यातलं माहीत नाही, त्याने हेल्पाट वगैरे झाला तर मग ते ठीक आहे, कुठे कामगारांवरती ते काय असं करत असतील एजंटमार्फत. माझं मत आहे तरुण पिढीनं, सुशिक्षित लोकांनी यावरती पूर्ण जागृत होऊन आवाज उठवला पाहिजे. कुठल्या गोष्टी चुकीचं काम होईल त्याला विरोध केला पाहिजे, अन्यथा आपलं पोलीस पूर्ण अडचणीत येणार भविष्यात. अशाने म्हणजे ते म्हणतात पुरावे सादर करा, हे करा, साधे सोपे गणित आहे. म्हणजे ज्यावेळी आपण एखाद्या भागातनं फिरतो, पुढे दिसतोय रस्ता 40 फूट, त्यापुढे दिसतोय रस्ता 30 फूट, आणि ह्यांना 30 फुटाचा रस्ता 20 फूट करायचा अधिकार कोणी दिला? ठीक आहे, तुम्ही शेवटचा प्लॉट आहे, ठीक आहे, समजू शकतोय, गरीब छोटा प्लॉट आहे, एंड होणार आहे, तिथं तुम्ही ठीक आहे करू शकता. पुढे अजून 50-20 एकर जमीन आहे, 50-100 एकर जमीन आहे पुढे, तुम्ही 20 फूट रस्ता केलाच कसा? आज पोलूसची जनता आजपर्यंत काय झाली, पोलूसचा इतिहास असा आहे की पोलूस हे शोषितांचं गाव असं हे पहिल्यापासून जी म्हण होती ती आता आम्ही बंद करायचा आम्ही वेळा घेतलाय सगळे. आम्ही आता सहन करणार नाही. चुकीचा कारभार जिथं असेल तिथं आम्ही चांगल्या पद्धतीनं गावातील चांगले लोक एकत्र करून, ज्याला खरोच गावाचं कळवळ आहे ते लोकांना एकत्र घेऊन आम्ही 100% असं प्रत्येक गोष्टी आम्ही आवाज उठवणार. आम्ही पहिल्या मिटिंगला सांगितलं होतं की ओपन प्लेस जेवढे पोलूसमध्ये प्रत्येक प्रभागात त्याची लिस्ट करा, त्या प्रभागामध्ये त्याचं बोर्ड लावा. पहिल्या मिटिंगला मी सांगितलं. आज ही अखेर कुठल्याही गावात आपल्या प्रभागामध्ये बोर्ड नाही की ह्या प्रभागामध्ये एवढे ओपन प्लेस आहे, एवढे क्षेत्र आहे, त्याचा गट नंबर हा आहे. एकही सांगत नियमितीकरण स्टार्ट झालं पोलीसमध्ये, ते आज अखेर पुढे नियमितीकरण झाले. त्या सगळ्या फाईल आम्हाला त्यांनी कागदपत्र लवकर 2 दिवसाचा भ्रष्टाचार केलाय. ती पोलीसच्या सामान्य जनतेला कसं समजेल असं समजावून सांगतो.
स्टॅम्प जुने स्टॅम्प उपलब्ध करायचे, जुने स्टॅम्प उपलब्ध करायचे आणि त्याच्यावरती त्या शेतकऱ्याला सांगायचं की एक स्टॅम्प 8-9 10 हजार रुपयाला तो 25 हजार रुपयाला तो स्टॅम्प विकत घ्यायचा आणि ते दाखवायचं कसं की मागल्या त्या काळात ह्यांचा दस्त झाला किंवा त्या काळात ह्यांचा करारपत्र झाला असं अनलिगली दाखवायचं. म्हणजे त्याला शासनाचं जे कसं आहे 2020च्या सालाच्या आधीच्या जे तुकडे प्लॉट्स पडले त्यांना तो नियमितीकरणात आला. नेमला होय. ह्यांनी काय केलं 2020च्या सालचे प्लॉटिंग पडले त्यांच्यासाठी 2020च्या आधी स्टॅम्प वापर आणि त्यावेळी करार झालाय असं दाखवून बरेच नियमितीकरण करून टाकले. दादा म्हणते त्याला यांनी पेपर देऊ दे, पेपर दिल्यानंतर दूध का दूध पाणी करून 100% होणार. पलूसची अशी अवस्था झाली आहे की अधिकारी पलूस गाव हाताळायला लागले, ना की आपल्या गावातील जे जुने जाणते नेते आहेत किंवा जे सत्ताधारी पक्ष आहेत किंवा प्रतिनिधी आहेत हे ह्यांचा त्यांच्या त्या अधिकाऱ्यांच्यावरती वचक नाहीच आहे, शून्य वचक आहे, शून्य वचक.